मतलबी दुनियेच्या मतलबी कहाण्या पाहिल्या, मतलबी दुनियेच्या मतलबी कहाण्या पाहिल्या, एकाच राजाच्या कित्येक राण्या पाहिल्या. मतलबी दुनियेच्या मतलबी कहाण्या पाहिल्या, एकाच राजाच्या कित्येक राण्या पाहिल्या. फक्त सुंदर असून चालत नाही हे तेव्हा कळलं, फक्त सुंदर असून चालत नाही हे तेव्हा कळलं, जेव्हा रिकाम्या पडलेल्या फुलदाण्या पाहिल्या. नमस्कार, मी विवेक काशीनाथ साळवे, राहणार खडकमाळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आज महिला दिनानिमित्त तर महिलांवर कविता सादर केली पाहिजे, पण माझा विषय थोडासा वेगळा आहे. कविता थोडीशी विद्रोही आहे, त्यामुळं कोणाचा भावना दुखावण्याचा हेतू नाही, तरी दुखावल्या तरी माफी असावी. कवितेचं नाव आहे मी देव पाहिला. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही, मी देव पाहिला. देवळापुढं भाविकांच्या लागल्या होत्या रांगा, देवळापुढं भाविकांच्या लागल्या होत्या रांगा, एका रांगेच्या कडेला त्याची ती जागा. कळकट मळकट दिसतान त्याचं सारं अस्ताव्यस्त, कळकट मळकट दिसतान त्याचं सारं अस्ताव्यस्त, पण देतय का कुणी काही शोधण्यात नजर त्याची त्रस्त. इकडे फळांची रास, नोटांची आरास, आणि बोकडाच्या गाड्याला फास लावून कित्येकांनी नवस व्हायला. इकडे फळांची रास, नोटांची आरास, आणि बोकडाच्या गळ्याला फास लावून कित्येकांनी नवस व्हायला. आणि हितभर पोटासाठी हात पसरणाऱ्या भिकाऱ्याकडे, हितभर पोटासाठी हात पसरणाऱ्या भिकाऱ्याकडे देवळातून नजर चोरताना मी देव पाहिला. पुरात सारं वाहून गेलं, पुरात सारं वाहून गेलं, तरी उरात देवाचंच नाव होतं. आता दिसतोय तलाव तुडुंब, आता दिसतोय ना हा तलाव तुडुंब, तिथंच एक छोटंसं गाव होतं. या पाण्यात माणूस माणसाला सापडेना, ह्या पाण्यात माणूस माणसाला सापडेला, वासरूही सापडेना गाईला. आणि या हातभर पूरग्रस्तांकडे देवळातून नजर चोरताना मी देव पाहिला. अशी काही गारपीट झाली, अशी काही गारपीट झाली, वरून देव कोपलाय वाटतं. अशी काही गारपीट झाली, वरून देव कोपलाय वाटतं, का त्यालाही मिळालंय पाकिट, तोही झोपलाय वाटतं. अशी काही गारपीट झाली, वरून देव कोपलाय वाटतं, का त्यालाही मिळालंय पाकिट, तोही झोपलाय वाटतं. इकडे गारांच्या तडाख्यानं शेताचं काश्मीर झालं, इकडं गारांच्या तडाख्यानं अख्ख्या शेताचं काश्मीर झालं. ना गावाला ओंब्या, ना बागाला घड, ना आंब्याला मोर राहिला. आणि रोज हरिपाठ म्हणणाऱ्या शेतकऱ्याकडे देवळातून नजर चोरताना मी देव पाहिला. अतिशय. चालून चालून जीव जातो, चालून चालून जीव जातो, पण पावलं काही थकत नाही. चालून चालून जीव जातो, पण पावलं काही थकत नाही. अर्धी लाकडं मसनात गेली, पण वारी काही चुकत नाही. भजन गाऊन घसा बसला, कीर्तन करून घसा बसला, पण शब्द नाही चुकले. अशाच वारी ट्रॅक्टर घुसला, कैक जीवाला मुकले. निष्पाप सेवा निरपराध वारकरी, निष्पाप सेवा निरपराध वारकरी गात होते ना देवाच्याच लीला. त्या भाबड्या वारकऱ्यांच्या देहाकडे देवळातून नजर चोरताना मी देव पाहिला. आता शेवटचं घेतोय. रस्त्यावरचे भिकारी, जीव गेलेले वारकरी, आणि उद्ध्वस्त झालेले शेतकरी देवाला दिसत नाही. रस्त्यावरचे भिकारी, उद्ध्वस्त झालेले शेतकरी आणि जीव गेलेले वारकरी देवाला दिसत नाही. आंधळ्याचं सोंग घेतलंय, आंधळ्याचं सोंग घेतलंय का यांना बघणं त्याच्या तत्वात बसत नाही. गरिबांची सत्व परीक्षा घेतो, हा गरिबांची सत्व परीक्षा घेतो, श्रीमंतांवर जास्त रुसत नाही. नैवेद्य दाखवावं लागतो, याला दान करावं लागतं. नैवेद्य दाखवावं लागतो, याला दान करावं लागतं. हा फुकट कोणाला पोसत नाही. गरिबांची सत्व परीक्षा घेतो, श्रीमंतांवर जास्त रुसत नाही. नैवेद्य दाखवावं लागतो, याला दान करावं लागतं. हा फुकट कोणाला पोसत नाही. कडू बोलतोय, खरं बोलतोय, म्हणून माझे शब्दही टोचत असतील त्याला. कडू बोलतोय, खरं बोलतोय, म्हणून माझे शब्दही टोचत असतील त्याला. म्हणूनच की काय माझ्याकडेच येता येता देवळातून नजर चोरताना मी देव पाहिला.
सुंदर सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. देवालाही प्रश्न विचारणारी अशी आपली विद्रोही कविता अतिशय भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेली. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे.